यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते बीडमधून। बीडच्या गेवराईमध्ये मतदानाच्या दिवशी झालेल्या मारहाण आणि दगडफेकीच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेले आहेत। दाक्षिणात्य चित्रपटाच्या पद्धतीनं यात बाळराजे पवार हे पंडिताच्या बंगल्यासमोर गाडीला थेट धडक देताना सुद्धा दिसतात। 10 ते 15 व्यक्ती कृष्णाई पंडिताच्या घरामध्ये घुसून मारहाण करतायत। तर बीडमध्ये मतदानाच्या दिवशीच बीडच्या गेवराईमध्ये मतदानाच्या दिवशी ही मारहाण आणि दगडफेक झाली होती आणि याचेच फुटेज आता समोर आलेले आहेत। एनडीटीव्ही मराठीच्या याचं सीसीटीव्ही फुटेज हाती लागलेलं आहे आणि जसं दाक्षिणात्य चित्रपटात घडतं त्याच पद्धतीनं ही सगळी दगडफेक ही सगळी घटना घडली आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांच्याकडून। आकाश, या फुटेजमध्ये नेमकं काय दिसतंय? नक्कीच दीपाली, 2 डिसेंबर रोजी बीड मधील 6 नगर परिषदांची मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडली। याच दरम्यान गेवराईमध्ये जो आहे तो मोठा राडा झाल्याचं बघायला मिळालं होतं। या प्रकरणी स्वतः पोलीस अधीक्षकांनी देखील गेवराईमध्ये भेट दिली होती। तर काही कारणामुळे आकाश सावंत यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, मात्र आपण पाहतोय हे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे। पुन्हा जाऊयात आकाश सावंत यांच्याकडे। आकाश, अधिक माहिती सांगा। नक्कीच या ठिकाणी जो अमरसिंग या सीसीटीव्ही फुटेज मध्ये बघायला मिळत आहे, अमरसिंग पंडिताचा जो कृष्णाई जे कार्यालय आहे त्या ठिकाणी जे आहे त्या ठिकाणचा हा सीसीटीव्ही फुटेज आहे। या सीसीटीव्ही फुटेज मध्ये बघायला मिळत आहे एक गाडी जी आहे त्या गाडीला समोरासमोर धडक देत आहे आणि त्यातला एक जो व्यक्ती आहे तो त्यांच्या घराकडे पळताना दिसत आहे आणि त्यामध्येच जो स्वयंसेविका असतील त्यांचे जे कोणी अधिकारी कर्मचारी वगैरे असतील कार्यकर्ते यांना त्या ठिकाणी मारहाण करण्यात आल्याचा या सीसीटीव्ही मधून बघायला मिळत आहे दीपाली। आणि या प्रकरणी आत्ताच नुकती अमरसिंग पंडित असतील विजयसिंग पंडित असतील या दोघांनीही आज जे पोलीस अधीक्षक आहेत यांची भेट घेतली आहे आणि त्यांच्याकडे कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे आणि सगळा प्रकार देखील पोलीस अधीक्षकांना सांगितला आहे। आता गेवराईच्या या प्रकरणी पोलीस अधीक्षक पोलीस यंत्रणा कशा पद्धतीने कारवाई करते हे देखील पाहणं आता दीपाली महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच आकाश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।